कारण ते काय काही ज्यांनी उचललेल्या राजकीय पक्षांच्या त्यांनाच वाटतं मी ज्या समाजासाठी पोटतिडकीनं काम करतो, ज्ञानज्योत नाही, कुठं इमानदारीनं काम करतो, तो समाज जाईल बरं कसा दुसरी. आणि मी काय वाईट करतो, त्यांचे लेकर अधिकारी व्हावा हे स्वप्न बघतो. गोरगरीब मराठी त्यांचे व्यवसाय बनावं, ते मोठे व्हावा, त्यांनी उच्च शिक्षण घ्यावं, त्यांना नोकऱ्या लागाव्यात. आई बापांनी कष्ट केली आणि लेकरं नोकऱ्याला लागत नाही, सुखी होत नाही, समाधान आयुष्य खाक व्हायला लागलं, खाक रांगोळी व्हायला लागलं माझ्या घरी मराठी. ते मोठं करण्यासाठी मी काम करतो. कोणत्या पक्षात मराठा असू द्या, त्याच्या लेकराचं कल्याणच होणार आहे. त्याच्या लेकराच्या कल्याणासाठी मी काम करतो. मला सोडून कसं जातील 4 दिवस सोडून द्या. राजकीय फायद्यासाठी नेते हे करतात, पण पक्षातल्या मराठ्यांना सुद्धा वाटतं आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी ते मोठे व्हावेत लेकरं म्हणून मनोचारी पाटील काम करतात, त्यांच्या पाठीशी उभं राहायचं. आणि हे पहिल्या टप्प्याने सिद्ध केलं. पहिला टप्पा म्हणजे खरं सांगतो तुम्हाला फक्त 20 तालुक्याचा, फक्त 20 तालुक्यात होता. प्रामाणिक सांगतो मी, कधीच मीडियाला खोटं नाही बोलतो. आज आम्ही जास्त आनंद यासाठी आम्ही एक मराठा सेवक गावात द्यायचं ठरवलं गोरगरिबाच्या अडचणी सोडवण्यासाठी. तो मालक नाही, तो मालक म्हणून नाही, शाखा अध्यक्ष म्हणून नाही, तालुका प्रमुख म्हणून नाही, तो समन्वयक म्हणून नाही, काही नाही. फक्त पक्षाचा संघटनेचा तो नसावा. सगळ्या गावातल्या मराठ्यांना, पक्षातल्या संघटनेतल्या गोरगरिबांना, व्यावसायिक नोकरी असणारे, कर्मचारी असणारे सगळ्या मराठ्यांना धरून चालणारा तो असा मराठा सेवक असा असावा की त्यांनी सगळ्या जातीचे कामं करावे. हा याला आम्ही मराठा सेवक म्हणायला लागलो. जरी त्याला मराठा सेवक न वाटलं तरी तो सगळ्या जातीचे कामं करणार. याच्यासाठी आम्ही एक ठरवलं होता. एक 20 गावची, 20 तालुक्याचे सगळे झाली. पहिली बैठक आमच्या अंतर्गत तिथं मंडप पुराण आणि तिथं दुपारून लाईट जाते आणि प्रचंड उकाडा आहे, लोक तर पडतील म्हणून आम्ही छत्रपती भवन तिथं गेलो. तिथं बसायला जागा पुरा आहे. आता मंगल कार्यालयात आलो. आता तुम्हीच सांगा मंगल कार्यालयात बसायला जागा होती का नव्हती? इतक्या मराठी कधीच लांब जाऊ शकत नाही. आणि मी काय वाईट करत नाही, पुढं जीव गेला तरी मी मराठ्यांपासून भेटत नाही. मराठ्याला न्याय दिला सोडत नाही, न्याय दिल्याशिवाय मी सोडणार नाही. कारण शेवटी माझ्या समाजाचा सगळ्यांनी वापर केला, राजकारण्यांनी केला. धर्माच्या नावाखाली आम्हाला त्या मारामाऱ्या करायला ठेवलं, दंगली करायला ठेवलं. आम्हाला कुणीही हिंदू म्हणून आम्हाला कुणीही मोठं केलं नाही. उलट हिंदूतल्याच काही लोकांनी आमच्या छत्रपतींचा अपमान केला. ते आवाजच्या भाषात वाईट वेळ जाणून बुजून मराठ्यांवरती यांनी आली. पण मी मात्र त्या दोरीत मराठा समाज आणलाय, एकजूट केलाय. पुढच्या काळात मराठ्यांचा दरारा कायम ठेवणार आणि मराठ्याकडला प्रगतीकडे नेणार म्हणजे नेणार. आता आरक्षणातून नोकरी शिक्षणात जातील, आम्ही व्यवसायाकडे सुद्धा मराठा नेणार. प्रचंड ताकदीनं मराठ्यांच्या पाठीशी उभारून मराठ्यांना आम्ही बळकट बनवणार आहे. आमच्या गोष्टी गावात जाणं माहीत होणं गरजेचं होतं, गल्लीपर्यंत जाणं गरजेचं होतं आणि गल्लीतली गावागावातली अडीअडचणी आम्हाला माहीत होणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही प्रत्येक गावात मराठा सेवक नेमले. 6 जूनच्या आत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक गावात मराठा आम्ही उभा करणार आहे, प्रत्येक गावात सेवक उभा करणार आहे. मग तो विदर्भात, खानदेशात कुणबी असो किंवा मराठा असो, कुणबी आणि मराठा आम्ही एकच आहे. आम्ही ते जोडणार. कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा पूर्ण व्यापून टाकणार. एक सेवा करणारी फळी, मालक म्हणून नाही तर सेवक म्हणून, नोकर म्हणून आम्ही समाजाचं काम करायसाठी बाहेर. भेद न करणारा मराठा सेवक असा की तो कोणत्या पक्षाचा संघटनेचा नसणार, तो समाज म्हणून काम करणार, तो दारू पिणारा नसणार. या आमच्या त्यांच्यापर्यंत अटी असणार. दादा, तुम्ही आज जे संघटन जे उभा करतायत मराठा समाजाचे एका प्रकारे संघटनच म्हणता येईल, या संघटनाची कार्यपद्धती कशी असणार आहे, साखळी कशी असणार? आणि आज किती तालुक्यातील मराठा सेवकांची नियुक्ती केलेली? नाही, नियुक्ती नाही केली. नियुक्ती कोणाची करणार नाही. नियुक्ती केली म्हणजे तो झालाच ना अध्यक्ष नाही तर काही इथं अध्यक्ष नाही, प्रमुख नाही, काय नाही. मराठ्यांचा एक सेवक म्हणून मराठ्यांच्या अडीअडचणी सांगायसाठी एक माणूस हक्काचा त्यांना गावात देणं लय गरजेचं. गावकऱ्यांना माहित पाहिजे काम कुणाला सांगायचं, तालुक्याला माहित पाहिजे काम कुणाला सांगायचं, जिल्ह्यातल्या मराठ्यांना माहित पाहिजे काम कुणाला सांगायचं. कोणाचेच कुणाला मिळेल. मग मराठा जर एक आला तर अडीअडचणी तर सुटल्या पाहिजे, माहित पण पाहिजे. म्हणून गावात एक द्यायला नियुक्ती 50 नाही. आणि ध्येय काय,
मराठा सेवक नेमकं करायचं काय, त्याचं काम काय, तर हे आम्ही 6 जूनला पूर्ण राज्यात खळी तयार झाल्याच्या नंतर 6 जूनच्या आत डिक्लेअर करणार. पण नेमकी काय भूमिका असणार या मराठा सेवक? काय असतं मराठा सेवक म्हणजे काय? आमच्या अडचणी, गरिबांच्या गावकऱ्यांच्या अडचणी खूप आहेत. अडचणी म्हणजे काय? मुलं शिकतात, मुली शिकतात, अडचणी आहेत, बाहेर शहर आहे, कुणाला सांगायचं अडचण आहे? बापाला फोन करून सांगायला लागतं, आईला सांगायला लागतं, भावा सांगायला लागतं, यायला वेळ लागतो. मुंबई पुण्यासारख्या शहर आहे, कधी जायचं? तिथं जर मराठा सेवक असतील तर 10 मिनिटात निघून तिला जाऊ शकतो. दवाखान्याच्या अडचण गरीब मराठीचे, कॉलेजच्या, क्लासच्या, पोलीस स्टेशनच्या, महसूलमधल्या, तहसीलच्या, कलेक्टरच्या ऑफिसच्या, एसपी ऑफिसच्या, व्यावसायिक मराठीच्या अडचणी आहेत, उद्योगी मराठीच्या अडचणी आहेत, राजकीय मराठ्यांच्या सुद्धा अडचणी आहेत, नोकरदार मराठ्यांच्या अडचणी आहेत, त्याला धमकी दिल्या जातात, नोकरदार मराठीवर दाब टाकला जातो, अनेक अडचणी आहेत. त्यामुळं समस्या जाणून घेण्यासाठी एक सेवक शहरात वार्डानुसार आणि गावात गावानुसार देणं खूप गरजेचं आहे. त्याने जर अडचणी जाणून घेतलं तर आम्हाला सोडून देईल. काहीतरी वर अन्याय होतो, 2-3 महिन्यात माहीत होतं आम्हाला. जर गावात सेवक टाकला तर त्याचं गावावर लक्ष असतं, तो आम्हाला सांगायला आलेला आहे. आम्ही प्रयत्न करू, नाही सुटले तर आंदोलन आपल्याकडे हत्यार आहे ना. आंदोलन हे किती मोठं हत्यार आहे. आपला सरकार थोडे एखादा प्रश्न जर सुटला नाही तर आपण आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न सोडू, पण समाजाच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आधार म्हणून एक मराठा सेवक गावात देणं गरजेचं ती बांधणी आम्ही सुरू केली.